मध्ये तर ह्या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आहे. थोडंसं टार्गेट अवघड वाटते, परंतु चेतन माफ करा प्रणय घरत आणि अजय घरत ही जोडी आहे. ह्या जोडीने काहीतरी ठरवलं असेल. तर एका बाजूने विहा 11 भामटपाडा आपल्या लौकिकाला आपला जो विजय रथ आहे तो विजय रथ असाच चालू ठेवतील की या विजय रथाला ब्रेक लावण्यात येईल. श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाकडून संजय किणी सरांचा हा संघ आहे. आकाश घरतला आम्ही विचारलं संजय किणी सरांबद्दल काय म्हणशील, तर ते बोलले की आम्हाला घेऊन चालतात, कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व असा उल्लेख केला होता. प्रणय घरत पहिला चेंडू तुषार घरत तुका आणि या वेळेला पहिल्या चेंडूवर सफलता मिळते. तुषार घरत याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारून पहिली विकेट इथे घेण्याचा मान मिळवतोय प्रणय घरत. काय जबरदस्त आपण बघतोय रिप्ले मध्ये चेंडू हवेमध्ये होता बराच वेळ आणि या चेंडूला मात्र झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि काय जबरदस्त झेल, अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर साईश ठाकूर. अक्षय अक्षय कुडू नवसईचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय कुडू काय जबरदस्त, मात्र चेंडूवरची शेवटपर्यंत नजर आणि हातांची ओंजळ यांचा योग्य मिलाप झाला. चेंडूला अचूक झेललं आणि इथे आपण बघितलं तर झेल घेतला. साईश मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच पॉइंट टेबल थोड्याच वेळात आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळेल. विहा 11 भामटपाडा या षटकानंतर पॉइंट टेबल आपल्याला बघायला मिळेल ऑन स्क्रीन. प्रणय घरत हा एक सरावलीचा तेज गोलंदाज आहे. जरी रनअप कमी असला तरी मात्र गतीने चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहे हा खेळाडू आणि तितकाच विस्फोटक फलंदाज. यावेळेला हलक्या हाताने ढकलले चेंडूला. धीरज पाटील डीपी पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत एक धाव. धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय अजय घरत एक्सपिरियन्स खेळाडू थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला बघायला मिळतोय. दीपेश कुडू आपण बघतोय, संतोष पाटील यांना आपण बघतोय, दीपक मडवीला आपण बघतोय, त्यानंतर प्रफुल्ल पाटील पीपी, दीपेश कुडू यांना आपण बघतोय, धीरज पाटील डीपी यांना बघतोय. हे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. साईश ठाकूर इथे ठाकूर की चालेल की प्रणय घरत मात्र चांगली गोलंदाजी करेल. या वेळेला हवेमध्ये चेंडू आहे, थोडा वेळ हवेमध्ये होता, वन्स बाउन्स दीपक मडवीने चेंडूला फील्ड केलंय, तोपर्यंत एकच धाव. सावध पवित्रा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी, कारण पहिल्या चेंडूवर तुषार घरत बाद झाल्यानंतर थोडासा आक्रमक प्रणय घरत होईल असं वाटलं आणि त्याच अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी मात्र सावध पवित्रा धारण केलाय. कारण विहा 11 भामटपाडाकडे गमावण्यासारखं काही नाही. जरी त्यांनी हा सामना गमावला तरी सुद्धा त्यांचं नुकसान फारसं होणार नाही, परंतु इथे श्रीराम स्पोर्ट जर हरतोय तर मात्र या स्पर्धेतून बाहेर. प्रणय घरत या वेळेला आपण बघतोय काय जबरदस्त यष्टीरक्षण, व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आशुतोष व्यवहारे सर आम्हाला दर्शवतात आणि इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ऑन फील्ड डिसिजन आहे व्हाईट बॉल आणि त्याच्या विरोधात मात्र इथे अपील केलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. कशा पद्धतीने मात्र चेंडू डिलिव्हर झाला हे बघण्यासाठी मात्र आमचे तिसरे पंच येतील विरल नायर सर.
बघा पॉइंट टेबल मध्ये आपण बघतोय नंबर 1 ला आहे विहा 11 भामटपाडा, 4 सामने 4 विजय 8 गुण आणि 0.36 असा नेट रन रेट आहे. GT 11 माकणे 4 सामने 3 विजय 1 पराभव 6 गुण 0.29 हा नेट रन रेट आहे. त्यानंतर तानसा किंग तानसा 4 सामने 2 विजय 2 पराभव 4 गुण 0.01 असा नेट रन रेट आहे. हे 3 संघ पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या क्रमांकापर्यंत आहेत. आणि त्यानंतर राही फायटर माकडे 5 सामने 2 विजय 3 पराभव 4 गुण 0.001 आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे 4 सामने 1 विजय 3 पराभव 2 पॉइंट आणि -0.23. त्याच्यानंतर डॉन किलर बिरवाडी 5 सामने 1 विजय 4 पराभव 2 पॉइंट -0.34. म्हणजे डॉन किलर बिरवाडीचं इथे आव्हान संपुष्टात आले. आता 5 संघ आहेत आणि या 5 संघांमध्ये विहा 11 भामटपाडा फेअर डिलिव्हरी आहे. विहा 11 भामटपाडा हा संघ क्वालिफाय झालाय. GT 11 माकडे हा संघ सुद्धा क्वालिफाय झालाय. म्हणजे 2 संघ क्वालिफाय झालेत आणि 1 संघ बाहेर गेलाय. इथे आपण बघतोय मोठा प्रहार, चेंडू निघून जातोय. 6 धावन करता षटकार. साईश ठाकूर यांच्या बॅट मधून षटकार येताना आपल्याला बघायला मिळालं. एलिव्हेशन बनवलं, उजव्या स्टिच्या थोडासा बाहेर आला. चेंडूला मात्र दीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 6 धावन करिता. काही जबरदस्त क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते आणि कॅमेरा वर्क बघा ना, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू जोपर्यंत जमिनीवर पडत नाही तोपर्यंत कॅमेऱ्यामध्ये कॅच केला जातोय. विश नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय. इथे यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुरेख सुरेख अप्रतिम. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण षटकारानंतर कमबॅक हे हवं होतं आणि ते कमबॅक झालंय. इथे धावसंख्या आपण बघितली तर 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलंय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. त्याने केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. शब्दात भारी पावर आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. तर धावसंख्या आपण बघितली पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 9 धावा. पहिलं षटक फेकण्यासाठी तब्बल 7 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. त्यामुळे थोडी घाई करा मित्रांनो. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक दुसरा प्रगतीवर आहे. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज दीपेश. अक्षय कुडू आहे, माफ करा, अक्षय कुडू आहे. अक्षय कुडू आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अजय घरत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय. यावेळेला झेल होईल का, परंतु इथे मात्र चेंडू निघून येतोय. 4 धावांकरिता समालोचन कक्षाला सलामी दिली जाते आणि या चौकारानंतर मात्र इरादे स्पष्ट केलेले आहेत की पॉइंट टेबल मध्ये आम्हाला टॉपला राहायचं आहे. त्या अनुषंगाने मात्र आम्ही फलंदाजी करू आणि आम्ही या सामन्यावर आपली पकड घट्ट करू आणि तेच काम करताना आपण बघतोय हे 2 बॅटर. एका बाजूने साईश ठाकूर वारंवार आपल्या बॅटला चुंबन घेताना बघायला मिळतोय साईश ठाकूर आणि एका बाजूने आपण बघतोय सरपाड्याचा ब्रँड डाव्या हाताचा फलंदाज मिस्टर गौरव.
गौरव पाटील आणि साईश ठाकूर. धावसंख्या आपण बघितली तर 13 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं प्रगतीवर आहे. अक्षय कुडू गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख पुन्हा एकदा मात्र प्रफुल्ल पाटीलला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. थोडस गणित सुद्धा चुकताना आपल्याला बघायला मिळतंय, कारण 16 चेंडू मध्ये धावा चेस करायच्या होत्या, त्यामुळे थोडस आव्हान अवघड आहे हे. प्रथम फलंदाजी करून एक 80-90 धावा धावफलकावर लावल्या असत्या प्रणय घरत आणि कंपनीने, तर काहीतरी झालं असतं. इथे मात्र 16 चेंडू मध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला एक 30-35 पर्यंत रोखावं लागेल विहा 11 भामटपाडा या संघाला, तर त्या धावा तुम्ही 16 चेंडू मध्ये चेस करू शकता. जर इथे 60 धावा झाल्या, 55 प्लस झाल्या, तरी सुद्धा 16 चेंडू मध्ये 55 धावा निघणं थोडंसं मुश्किल आहे. पुन्हा एकदा मात्र अक्षय, यावेळेला उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडू निघून जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळतात. टेंभुडे प्रीमियर लीग आणि त्या लीग मध्ये एक नवीन समालोचक आमच्यापर्यंत आवाज येत होता. आम्हाला नेहमी सुरेख साथ लाभली होती. योगीजी तरे साहेब हे सुद्धा चांगलं समालोचन करतात. यावेळेला आपण बघतोय काय जबरदस्त फटका. खरोखरच या फटक्याची मात्र जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. धावांची गती वाढवण्यासाठी हे प्रयत्न दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे आपण बघितलं तर धावसंख्या आपण बघितली, धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच सुरेख. अप्रतिम ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाली. चेंडू निघून गेला लगेच आणि डाय सुद्धा काय जबरदस्त आपल्याला धीरज पाटील डीपी यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. बघा रिप्ले मध्ये बघितलं तर फटका सुरेख आणि झेप बघा, हवेमध्ये झेप घेतली होती. म्हणजे हे प्रयत्न दिसतात श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाचे की आम्हाला सुद्धा हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचाच आहे आणि जे टार्गेट दिले त्या टार्गेटमध्ये जिंकायचं आहे, त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु 3 चौकार हे खूप काही सांगून जातात की विहा 11 भामटपाडा हा संघ सुद्धा अपराजित राहण्यासाठी प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे झेल घेतलाय साईश ठाकूर याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. 3 चौकार आल्यानंतर मात्र शेवटी अक्षय कुडूने साईशला बाद केलंय. दुसरा हादरा बसतोय. 2 गडी बाद झालेले आहेत. षटक क्रमांक आपण बघतोय 2 कंप्लीट झालेत. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. सावकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा क्रिकेट चालवर. थँक्यू डीजे, थँक्यू. युट्यूबला भरपूर कमेंट्स येतात. कृपया प्लीज सर्व श्रोत्यांना माझी नम्र विनंती असेल की निगेटिव्ह कमेंट्स करू नका. एखाद्या खेळाडूबद्दल सांगा, समालोचकांबद्दल सांगा किंवा पंचांबद्दल सांगा किंवा ऑर्गनाइज जे आहेत, जे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा प्लीज निगेटिव्ह कमेंट्स करू नका. इथे एक कमेंट्स आले की गाणी तुमच्याकडे दुसरे आहेत की नाहीत. जर आम्ही 10-10, 15-15 हजार रुपये खर्च करून गाणी बनवलीत, ती काही लग्नात वाजवायला आहेत का? प्रत्येक संघमालकाने खूप मेहनत करून चांगल्या चांगल्या गायकांच्या तोंडून ही गाणी गायली गेलेत. तर ती गाणी ही आगरी प्रीमियर लीग मध्ये वाजवण्यासाठीच केलेत. समजू शकतो आम्ही तुम्हाला पण, परंतु खूप गाण्यांसाठी सुद्धा मेहनत घेतलेली आहे आणि त्या संघमालकाने जो खर्च केला आहे तो खर्च या फक्त 8 दिवसासाठीच आहे. त्यामुळे ही गाणी मग पुढच्या वर्षी परत वाजतील. विहा 11 भामटपाडा 21 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. गौरव पाटील एका बाजूने, आकाश घरत येतोय नवीन फलंदाज. सरावलीचा हा ब्रँड आहे. आकाश आणि प्रणय 2 भाऊ एकमेकांविरोधात आहेत. घरचे मात्र खुश असतील, कोणीही जिंकू द्या. यावेळेला आपण बघतोय जबरदस्त
अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता गौरवने, परंतु चुकलेले आहेत पूर्णपणे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 22 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत. प्रणय घरत जबरदस्त गोलंदाजी करताना सध्याच्या स्थितीला 7 चेंडूंचा खेळ त्यांच्या हातामधून झालाय. 10 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. प्रणयने चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3.5 या 23 चेंडूमध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील. या वेळेला आकाश घरत, क्या बात है आकाश, जबरदस्त हाय अँड हँडसम, जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. आकाशने सुद्धा इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा हा सामना जिंकून नंबर 1 ला राहायचा आहे. कारण नंबर 1 ला अशासाठी राहायचं आहे की उद्याच्या दिवसामध्ये जो क्वालिफाय सामना आम्ही खेळू त्यामध्ये आम्हाला एक अतिरिक्त संधी असेल. जरी आमचा तिथे पराभव झाला तरी आम्हाला पुन्हा दुसरा क्वालिफाय सामना खेळण्याची संधी असेल. त्या अनुषंगाने आम्ही हा सामना विजय होण्याचा प्रयत्न करू आणि तीच कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय आकाश घरत. काय जबरदस्त फटका. या आधीच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूचा सामना केला होता, षटकार आला होता. इथे सुद्धा पहिल्याच चेंडूचा फेस करतोय 6 धावांकरिता. काय जबरदस्त फटकेबाजी होते. या वेळेला आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा, मॅच बॉल आलेला आहे सर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाली, परंतु षटकारानंतर थोडासा मात्र बॅकफुटवर जातोय. दडपण येतोय प्रणय घरतवर. समोर भाऊ आहे आणि भावासमोर कशी गोलंदाजी करतोय बघूया. या वेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. आकाश घरत नावाचं वादळ हे या माकण्याच्या नूतन नगरी या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या नक्की डीजेला संधी देईन, परंतु बघा काय फटक्याची निवड केली गेली. चेंडू काही वाईट नव्हता, गोलंदाजी सुरेख होत होती. या चेंडूवर एखादा चांगला फलंदाजच फटका मारू शकतोय. बघा ना कुठे चेंडूची डिलिव्हरी झाली. रिप्ले मध्ये आपण बघा उजव्या एसटीच्या म्हणजे वाईटची जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेरचा चेंडू त्याने मिड विकेटला खेळलाय. म्हणजे मनगटामध्ये पुरेपूर ताकद आहे. पुन्हा एकदा प्रणय घरत तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये प्रणय. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळतोय. दीपक मडवी पुढे बघा गचाळ क्षेत्ररक्षण. या डीजे कडे आपण जाऊया कारण खूप गचाळ क्षेत्ररक्षण झाले. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 39. 39 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. अत्यंत जोरदार फटकेबाजी. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. विहा 11 भामटपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय जोरदार प्रदर्शन करताना. असं वाटतंय की आकाशच्या अंगामध्ये काहीतरी संचारलंय. आणि इथे डायरेक्ट फेकी अजय घरची जर लागली असती तर आकाशला माघारी जावं लागलं असतं. काय जबरदस्त. धावसंख्येचा आपण विचार बघा खूप लांब होता आकाश. इथे डायरेक्ट फेकी झाली असती तर बाद झाला असता. तर धावसंख्या बघा 43 धावा 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. इथे देऊया एक छोटीशी विश्रांती. डीजेला एक संधी देऊया आणि आम्ही घेतो एक छोटीशी विश्रांती. थोडंसं डिस्कस करायचं आहे डीजे.
डीजे, थँक्यू. विहा 11 भामटपाडा मागचं सीझन जर आपण बघितलं तर ग्रुप स्टेजमध्ये एकही सामना गमावला नव्हता. मोहित मडवी आयकॉन खेळाडू होता त्यांचा. आणि या वेळेला आपण बघतोय सुशांत किणी यांच्या नेतृत्वाखाली हा संघ कमालीचं प्रदर्शन करताना बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला 4 सामने 4 विजय 8 गुणांसहित विराजमान झालाय नंबर 1 वर आणि क्वालिफाय झालाय हा संघ. परंतु इथून आकाश गरजचा आक्रमक पवित्रा 5 चेंडू आणि 20 धावा, काय जबरदस्त इनिंग आपल्याला बघायला मिळते. तर त्याला साथ देतोय गौरव पाटील. 2 चेंडू आणि 2 धावा, फक्त स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतोय गौरव. राज गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. गौरव साठी हा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला एक धाव पूर्ण केली गेली. अजय घरत चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव. आकाशने मात्र स्ट्राइक आपल्याकडे ठेवले. आत्मविश्वास खूप वाढलेला आहे आकाशचा. ज्या अनुषंगाने मागच्या षटकामध्ये फटकेबाजी केली, एका चांगल्या गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके खेळला आहे, तर नक्कीच कॉन्फिडन्स हाय लेवलला असेल. आकाश घरत मॅन फ्रॉम सरावली. क्रिकेट बरोबर कबड्डी ही तेवढ्याच ताकदीने खेळतोय हा खेळाडू. राज गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर सिंगल घेऊन पुन्हा एकदा गौरव पाटीलने स्ट्राइक रोटेट केले. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक आपण बघतोय बघा, जिग्नेश साखऱ्याचा हा खेळाडू आहे. आणि काय जबरदस्त पिंटू वजे, आपण सुद्धा या मैदानावर आहात, आपणास नम्र विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. पिंटू वजे साखरे यावेळेला काय जबरदस्त गोलंदाजी करताना राज दोन्ही फलंदाजांना थोडा काळ का होईना परंतु रोखलंय. 2 चेंडू मध्ये केवळ 2 धावा. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातो एका धावेसाठी. एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47. या धावसंख्येवर षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. 47 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. राज पाटील यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. प्रणय घरत कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आणि फलंदाज होतोय बाद. गौरव पाटील याच्या खेळीला इथे लागतोय पूर्ण विराम. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. खूपच सुरेख सॉन्ग सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतात पीके सावंत यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर सुशांत केणी. रुपेशजी पाटील सरांचं सुद्धा आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय, कारण जेवणाबरोबर ते आमच्या नाश्त्याची चहाची व्यवस्था सुद्धा करतायत, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. सत्तेचाळीस धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. या वेळेला अजय घरत बघा यष्ट्यानं चिकटून उभे आहेत आणि काय जबरदस्त यष्टी रक्षण आपल्याला बघायला मिळतात. 3 धावा आणि 1 गडी बाद करण्यात राज पाटीलला यश आलंय. सुरेख गोलंदाजी, परंतु ह्या ज्या धावा 47 धाव फलकावर लागल्यात ना, त्या धावा बघून कुठेतरी थोडंसं टेन्शन आलं असेल श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाला, कारण अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 2 षटकामध्ये 15 धावा जरी झाल्या तरी एक टोटल आपल्याला बघायला गेली तर खूप मोठी होते आणि त्या धावा तुम्हाला 16 चेंडूमध्ये पार करायच्या आहेत.
17वा चेंडू लागला तर चौकार षटकार मारायचा आहे. म्हणजे 17 चेंडूमध्ये पकडा, 17 चेंडूमध्ये एवढ्या मोठ्या धावांचं आव्हान पार करायचं आहे. त्यामुळे थोडंसं नाखुश असतील, परंतु संतोष पाटील आलेत, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत आणि हे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. 1-2 विकेट घेतले इथे. या धावा 50-55च्या वर गेल्या तर थोडंसं मात्र महागडं आव्हान बघायला मिळेल. कारण या स्पर्धेत राहायचं असेल तर तुम्हाला नुसतं जिंकून चालणार नाही, तर तुम्हाला 16 चेंडूमध्ये जिंकायचं आहे. 47 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय संतोष पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी. उमरोळीचा एक गोड आवाज म्हणून आमच्या समवेत कित्येक वर्ष झाली ते समालोचन करतायत. मागच्या वर्षी आम्ही नाईट टुर्नामेंटला होतो माकण्याच्या. काय जबरदस्त ती स्पर्धा. एकविरा ग्रुप प्रस्तुत. आणि यावेळेला आकाशच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. दीपक मडवी फक्त चेंडूकडे बघत राहिला आणि 6 धावांनंतर धावसंख्या आपण बघितली तर 53 रन्स ऑन दी बोर्ड. या 53 धावा, अजून 11 चेंडू आहेत. 11 चेंडूमध्ये 11 धावा जरी आल्या तरी सुद्धा हे 16 चेंडूचं टार्गेट आहे ते खूप मोठं होऊन जाईल. म्हणजे राही फायटर माकण्याचे खेळाडू थोडेसे खुश असतील. पुढील सामन्यावर भवितव्य त्यांचं जरी अवलंबून असलं तरी मात्र राही फायटर माकण्याचे खेळाडू, बघा इथे तुषार सरपड्याचे हे स्टार खेळाडू आहेत, ते खुश आहेत. आणि इथून बघा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होते. तुषारला मैदानात पाठवत नाहीत खेळायला राही फायटरचे खेळाडू. म्हणजे त्यांच्याकडे फलंदाजाची लाईन किती स्ट्रॉंग असेल. कारण तुषार सरपड्याचा हा असा खेळाडू आहे ज्याने प्रत्येक सीझन मध्ये 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतलेत APLच्या इतिहासात. आणि तो खेळाडू अजूनपर्यंत खेळपट्टीवर येत नाही. म्हणजे फलंदाजाची लाईन किती स्ट्रॉंग असेल राही फायटरकडे. आणि तरी सुद्धा हा संघ बॅकफुटवर गेलाय. पहिल्या दिवशी 2 सामने जिंकून सुद्धा. विशाल पाटील सारखा एक अनुभवी चाणाक्ष आयकॉन असताना सुद्धा ही स्थिती झाली. संजय घरत एक 40+ लेजंड खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कित्येक मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड त्याच्या नावावर आहेत. आणि एवढे गुणवत्ता ठासून भरलेले खेळाडू असताना सुद्धा संघ थोडासा बॅकफुटवर बघायला मिळतोय पहिल्या दिवशी 2 सामने जिंकून. इथे आकाश घरत, आज आकाश घरत सोडणार नाही. 6 धावा येतात. परत एकदा चेंडू सलामीला समालोचन कक्षाला सलामी देतोय. म्हणजे आकाश घरतने जे इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमर साठी 3ऱ्या पंचाने यायचं आहे. 9 चेंडू आहे की नाही ते बघा. रेफरल पंचांनी केलंय की ओके, तर ऑनफील्ड पंचांनीच हे रेफरल केलंय की तुम्ही चेक करा. 3रे पंच विरल नायर सर इथे बघतायत. तर नो बॉल आहे आणि इथे आता 1 धाव अतिरिक्त येईल आणि अतिरिक्त धाव सुद्धा येईल. आणि पंचांचा हात आता थोड्याच वेळात बघा डोक्याच्या वरून सुद्धा फिरेल. हा बघा, म्हणजे फ्री हिट. संतोष पाटील यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा आलाय का. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता आकाश घरत. आज याने अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. 10 चेंडू 38 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. 5 षटकार आहेत त्याच्यामध्ये. आकाश घरत मॅन फ्रॉम सरावली. काय जबरदस्त. हे मैदान त्याचं घरचं मैदान आहे. या मैदानावर त्याने बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेत. सुशांत एका बाजूने त्याच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद घेतोय. स्माइल सुशांतच्या चेहऱ्यावर बघायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न दिसला, परंतु चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळला जातोय. 1 धाव येते इथे. दीपक मडवी चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 68 धावा. संजय किणी अँड कंपनी पूर्णपणे बघा. विनोद पाटील सुद्धा तिथे आहेत, कल्पेश कुडू आहेत. काय जबरदस्त मात्र बॉडी लँग्वेज आपल्याला बघायला मिळते. कारण 5 सामने 5 विजय म्हणजे पूर्णपणे कॉन्फिडन्स मध्ये. कारण या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 69. 4 चेंडूंचा खेळ होते, 69 धावा धावफलकावर. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेची हायेस्ट टोटल होईल का हा प्रश्न सुद्धा सतावत असेल. आणि या वेळेला आपण बघतोय बघा, झेल बाद होताना सुशांत गिणी बाद होतोय. आयकॉन खेळाडूने झेल घेतला आहे. ते माफ करा, यंदाच्या सीझन मध्ये सेकंड आयकॉन आहे प्रणय घरत. यावेळेला सुशांत पहिल्यांदाच डकवर बाद होताना आपल्याला बघायला मिळाला, परंतु फारसं नुकसान नाही, कारण एका बाजूने आपण बघतोय काय जबरदस्त फलंदाजी करताना आकाश 11 चेंडू 39 धावा. अभ्यास सुशांतचा केला होता आणि साहिशचा, परंतु साहिश आणि सुशांत यांचा अभ्यास करून पेपर आला तो आकाश घरतचा. इथे कुठेतरी मात्र फसलेत पूर्णपणे रणनीती. परंतु प्रणय घरतने सांगितलं होतं की आकाशला आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु इथे नाही. इथे आता आकाशला बघून धीरजने सुद्धा आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय. षटक हे 28 धावांचं झालंय. खूप महागडं षटक म्हणावं लागेल संतोष पाटीलचं. 28 धावांचं हे षटक. इथून आपण बघतोय खूप धावसंख्या, मोठी धावसंख्या उभी राहिलेली आहे. देऊया एक छोटीशी संधी डीजेला. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. त्यांनी केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम, केला या मार्केट जाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 75. या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. सागर आपण कुठे असतील तर या. ग्राउंड स्टाफ सागर. तर षटक क्रमांक 6 सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल जीत घरत. आणि या वेळेला आकाश मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 76. 1 ने पुढे सरकते. 76 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जीत. आणि या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. काय जबरदस्त फटका होता, परंतु इथे झेल बाद होताना हर्षिता राकेश घरत जीतच्या बहीण आहेत. आणि या ताईंकडून जीतला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. अजून एक जर विकेट घेतला तर जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. जीत घरत 2 चेंडूमध्ये 1 धाव आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. काय जबरदस्त मात्र लाईन लेंथ राखली गेली जीतने. सुरेख सुपर मॅच. 76 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आकाश घरतने 50 धावा केल्या तर 1 किलो चिकन भुजिंग. मंगलदासजी घरत साहेब घरत चिकन आणि चायनीज सेंटर यांच्याकडून मात्र 1 किलो चिकनची भुजिंग मिळेल आकाशला जर 50 धावा पूर्ण केल्या तर. मंगलदासजी घरत साहेब यांच्याकडून. आणि इथे क्षेत्ररक्षक बाद होतोय, म्हणजे आकाश पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला. बघा इथे थोडीशी चुकी होते तन्मयची सुद्धा, कारण आकाश फॉर्म मध्ये आहे. आकाशने जर धावा केल्यात तर आकाशला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं तुम्हाला.
आणि जीतला इथे मात्र आपल्या बहिणीकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि आता हॅट्रिक वर आहे जीत घरत. इथे हॅट्रिक होते का बघूया. जीत काय जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची भीती न घेता, दडपण न घेता मात्र जीतने गोलंदाजी केले. एकच धाव दिलेले आहे. भूषण पाटील घासकोपरी यांच्याकडून वैभव पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. हॅट्रिक साठी जीत साठी अजून एक बक्षीस आलं होतं सुनील गरज चॅपल यांच्याकडून, परंतु आता हॅट्रिक बॉल गेलेला आहे. आणि इथे आपण बघतोय आकाश स्ट्राईकला आलाय. आता 12 चेंडूमध्ये 40 धावांची खेळली आकाशने केलेली आहे. आता इथे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवर एक चौकार एक षटकार मारायचा आहे. 14 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण करण्याचा एक नवीन विक्रम आकाशच्या नावावर होईल. या आग्री प्रीमियर लीग इतिहासात आपण नक्कीच सांगणार आहोत किती चेंडूमध्ये अर्धशतक आहे. नक्कीच कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतील. नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. 12 चेंडू आणि 40 धावांची खेळी करणारा आकाश स्ट्राईकला आहे. यावेळेला सुरेख फटका इनटू द गॅप, चेंडू जाईल 1 बाउन्स, चौकार. 44 नॉट आउट. घरत खिचन आणि भुजिंग सेंटर मंगलदाची घरत साहेब आणि साई घरत साहेब यांच्याकडून 1 किलो भुजिंग आहे आकाशला. इथे जर या चेंडूवर षटकार आला तर आकाश घरत काही प्रेक्षकांची मन जिंकलेत. या खेळाडूने पूर्णपणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले याने फलंदाजी करून. आज आकाश नावाची चर्चा आगरी समाजामध्ये मात्र असेल यात काही शंका नाही. या वेळेला मात्र अर्धशतक साजरे केले आकाशने. 14 चेंडू आणि 50 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त इनिंग. फास्टेस्ट 50 इन APL हिस्ट्री. आग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये 14 चेंडू मध्ये 50 धावा करून आग्री प्रीमियर लीगच्या इतिहासात 14 चेंडू मध्ये 50 धावा करण्याचा हा भीम पराक्रम आपल्याला आकाशच्या बॅट मधून बघायला मिळाला. अप्रतिम. खरोखरच कौतुक करावं लागेल. कुणाल पाटील सरपाडा मातोश्री हॉटेल यांच्याकडून या 50 साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आकाशसाठी काय जबरदस्त इनिंग. आकाश खरोखरच अभिनंदन असेल. व्हॉट इनिंग. प्रेक्षक धावतायत समालोचन कक्षाकडे. पैशांचा अक्षरशः पाऊस पडेल आता आकाशवर. ऑनलाईनचा जमाना आहे, प्रत्येकाने ऑनलाईन पेमेंट केलेलं सुद्धा आहे आकाशला. परंतु इथे बघा काय बॅट वर करून प्रेक्षकांना अभिवादन करतोय. सुरेख सुरेख. खरोखरच कौतुक करावं लागेल. विनोद पाटील सरपाडा यांच्याकडून सुद्धा आकाशला 500 रुपये आलेले आहेत. संघ मालक आहेत VI11 भामटपाड्याचे संजय किणी यांच्या सोबत. तसेच राकेश कुडू सरांचा फोन आला होता. आपली बहीण जीतला 500 रुपये जे पारितोषिक लावलं होतं त्यांनी आपल्याला गुगल पे केलेले आहेत. जीत आपण लक्षात ठेवायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, एक सूचना आहे सर्व कमिटी मेंबरसाठी. जे या मैदानावर उपस्थित कमिटी मेंबर असतील त्यांनी माझा आवाज येत असेल तर थोडं लक्ष द्या. तुम्हाला मुख्य जो प्रवेशद्वार आहे तिथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आता होणार आहे या मैदानावर.
तेव्हा उपस्थित कमिटी मेंबर असतील त्यांनी पाहुण्यांना घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे जायचं आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. चला, विजयासाठी आपण बघितलं तर 87 धावांचं लक्ष असेल 36 चेंडूमध्ये, आणि 36 चेंडूमध्ये 87 धावा कशा पद्धतीने होतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही करतोय हलकासा बदल, आणि मी विनंती करतोय व्हाईस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव सर. हॅलो. मात्र त्याआधी आम्ही विनंती करतोय दीपेश कंडी आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय, जिथे आजच्या दिवसातील शेवटची जी मॅच आहे ज्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. विनोदजी पाटील सरपाडा यांच्या माध्यमातून आकाश करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. मॅच संपल्यानंतर ते आपण आकाशला देणार आहोत. यानंतर एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण GT11 माखणेला आपलं या स्पर्धेतलं पहिलं किंवा दुसरं स्थान ते कायम ठेवण्याकरता त्यांना ही मॅच जिंकणं गरजेचं राहील. त्यांच्यासोबत तानसा किंगला या स्पर्धेमध्ये त्यांचा आव्हान जिवंत ठेवण्याकरता विजय संपादित करणं गरजेचं आहे. निरंजन आणि भूषण यांच्या माध्यमातून 500 रुपये आकाशच्या या इनिंग करता इथे आपल्याला उपलब्ध झाले, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. चला, दोन्ही कॅप्टन लगेचच आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं, वेळ घेऊ नका दोन्ही कॅप्टन, कारण ऑलरेडी उशीर झाला या मॅचला. त्यामुळे विनंती करतोय लगेचच टॉस बॉक्स मध्ये या, जिथे दीपेश खंडी आपल्या सोबत असतील. आदरणीय मनोज पाटील सोनाबे सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस परिपूर्ण करायचा आहे. तानसा किंग तानसा विपक्ष GT11 माकणे अशा दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. कृपया करून यावं. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू यांना मी विनंती करतोय आपण नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ या. तानसा किंग तानसा विपक्ष GT11 माकणे. सोनावे गावचं अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी परिपूर्ण करणार आहोत. कार्यकारिणीमधील एक महत्त्वपूर्ण दुवा या स्पर्धेकरिता अविरत मेहनत ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे, आणि या सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल अगदी काहीच क्षणांमध्ये. चला, दोन्हीही संघांचे सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण बिना विलंब येण्याची कृपा करा प्लीज. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, आणि या पूर्वार्धामध्ये 87 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय, जे तुम्हाला फक्त 16 बॉल मध्ये कंप्लीट करायचंय. कविश महेश गावड ज्यांच्याकडनं आकाशच्या 50 करता 500 रुपयाचे कॅश प्राइज येते. वॉट इनिंग. काही ऑनलाईन प्राइज त्याच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत, काही कॅश स्वरूपाचे पारितोषिक ही त्याला इथे दिली जात आहेत. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवे, क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली टिपला जाईल, इथे कॅच, विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. कविश महेश गावड सफाळे गाव ज्यांच्या माध्यमातून प्राइज आलंय इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील फलंदाजी करण्याकरता आलाय. सुशांत किणी पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यानंही आतापर्यंत दाखवली. एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे, आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल इथे.
चांगला बॉल पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू. यावेळेस आपण इथे जरूर पाहतोय. स्वप्नील पाटील डॉन आमच्या मुख्य मंचावर येत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस हा बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे. वन बाउन्स बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. चांगली फलंदाजी तुम्हाला मैदानामधनं करावी लागेल. एक टार्गेट तुम्हाला दिले गेलंय, ते टार्गेट कंप्लीट तुम्हाला करण्याकरता तुमच्याकडे फक्त 16 बॉल आहेत. म्हणजे आक्रमकता ती या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती आक्रमकता तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल या स्पर्धेला भेट देण्याकरता. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या स्पर्धेला भेट देण्याकरता सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्या सोबत उपस्थित होत आहेत. सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साखरे गावातनं बिलॉंग करतात आणि या स्पर्धेकरता ते इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता मान्यवर सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं इथे येत आहेत. या स्पर्धेला भेट देण्याकरता आपल्या सोबत ते जॉईंट होत आहेत. आमचे मान्यवर राजू पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक त्यांना रिसीव्ह करण्याकरता मुख्य गेटवर गेलेत. यावेळेसचा बॉल ऑफ्टमोरनं तिथे कट शॉट खेळायचा होता, मात्र बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन आहे ते तेवढ्या योग्यतेचं घडवणं शक्य झालं नाही. त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉल विकेट किपर च्या हातामध्ये गेलाय. चला चेतन जे कर्णधार आहेत ते जॉईन झालेत. विपक्षी कर्णधार मला वाटते तानसा किंग मोहित मडवी आपल्याला संपर्क साधायचा. यावेळेस डबल करता कॉलिंग आहे. वेगानं जोपर्यंत थ्रो आली तिथे 2 रन कंप्लीट झाल्या. सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब या स्पर्धेला भेट देण्याकरता आग्री प्रीमियर लीगच्या या मंचाची शोभा वाढवण्याकरता इथे आपल्यासोबत उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तिचं 1 मिनिट थांबवतोय कृपया करून. चला टॉस आपण लगेचच परिपूर्ण करून घेऊयात जोपर्यंत सामना थांबलेला आहे. या मनोजजी पाटील सर, आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया अगदी विनाविलंब परिपूर्ण करूयात. या मोहित मडवी आणि चेतन पाटील, चला या टॉस या ठिकाणी कंप्लीट केला जाईल 2 संघांमध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना ज्या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल, GT 11 माकणे विपक्ष आपण पाहू शकताय तानसा किंग तानसा. टॉस तिथे संपन्न करून घ्यायचा आहे. मी विनंती करतोय आदरणीय मनोजजी पाटील साहेब, सोनावे गावचं हे कोहिनूर आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया या ठिकाणी परिपूर्ण करायची आहे. बॅट हवेमध्ये आहे आणि तिथे OUT हा सिग्नल आलाय. फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बघा तिथे मैदानाच्या आतमध्ये हशा पिकलाय, कारण जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडकडे यापुढचा चेंडू कसा डिलिव्हर्ड होतोय
ते पाहण्याकरता सज्ज होतं त्याला तिसऱ्या पंचांनी माफ करा लाल सिग्नल दिलाय आणि त्यामुळे त्याला माघारी परतावं लागेल, तंबूच्या आसराला जावं लागेल. विकेट येते खेळाडू बाद. तानसा किंग ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, मोहित आपला निर्णय ही कळवायचा आहे. ऑनगोईंग मॅच त्याच्याकडे जाऊया. थोडंसं दुर्लक्ष झालंय. 1 ओव्हरचा खेळ, 6 धावा, 2 विकेटचं पतन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. आता मात्र कळून चुकलंय की 16 चेंडूमध्ये हे आव्हान कंप्लीट करणं इथे शक्य नाहीये. प्रवास या स्पर्धेतला तो थांबवावा लागेल आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता थोडेसे वेगळे फटके जे स्टेटसला ठेवता येतील किंवा वर्षभर ते फटके आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहता येतील. अगदी त्या फटक्यांना अवलंब केला जातोय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅचचा प्रयत्न आणि यश मिळालं त्यामध्ये. 1 बाउन्सनं हा बॉल सीमा रेषेला क्लिअर करतोय, चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या बाहेर जागा होती, तिथनं हा स्ट्रोक सजवला. लॉंग ऑफ खाली आहे ते पाहिलं आणि तदनंतर हा स्ट्रोक तिथे अगदी योग्यतेनं सजवताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल ऑफ्टमवरनं तिथे वळवण्याचा प्रयत्न होता, कारण एक पाय स्वतःपासून वेगळा केला होता आणि तो पाय स्वतःपासून वेगळा करत असताना तिथे एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा तिथे फिरवलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप, निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. अगदी जय श्रीराम हे गीत आपण PK साऊंड्स आमचे सुभाष दादा यांच्या माध्यमातून ऐकताय. यावेळेस मात्र कट शॉट, एक चांगला फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल तो पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. बघा पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले मध्ये दाखवलं जाते. ऑफ्टमच्या बाहेर जागा होती आणि तिथनं हा स्ट्रोक खेळला, चौकारामध्ये परावर्तित केलं. बॅक टू क्रिकेट. रिव्हर्स, वाह, क्वालिटी, दर्जेदार, ब्रँडेड APL षटकार. 6. व्हाट अ शॉट, फंटॅस्टिक. या पुढची जी मॅच आहे, टीम GT11 माकडे आणि तानसा किंग दोन्ही टीमचे आयकॉन आणि कर्णधार आपल्याला संपर्क साधायचा आहे. GT11 माकडे टीमचे आयकॉन आणि कर्णधार दोघांनीही मुख्य मंचावर यायचंय. जे काही कॅल्क्युलेशन आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं मैदानामध्ये जीत घरत आहे आणि एक षटकार आलाय. दुसरा षटकार जर सलग त्याच्या बॅटमधनं येतोय तर खानेडू गावचे सुनीलजी घरत चॅपल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. ऑन साइडला इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकते आणि एकेरीनं पुढे सरकत असताना ते धावफलक जाऊन पोहोचते. ते एकंदर 25 या आकड्यावर. या बॉलवर षटकार जर खेचला तर निश्चित 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सुनील घरत, चापल खानिवडे यांच्या माध्यमातून इथे हेलिकॉप्टर उडवला आहे समोरच्या बाजूला. मात्र क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 26. मॅच मधला जो जोश होता ना तो कुठेतरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न इथे निश्चित केला गेलाय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. टप्पा खेळल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने येत असताना यानंतरची मॅच त्यावर खूप सारी समीकरणं आहेत. तिथे चांगला विजय नोंदवला तर मग दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल. जर इथे GT 11ला पराभूत केलं, कारण 2 नंबर आणि 1 नंबर त्यांना मिळणाऱ्या संध्या त्याही महत्वाच्या असू शकतात. 1 नंबरलाच मला वाटते ती संधी आहे. चेतन आलेत. कौस्तुभ, चेतन यांना जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपण कळवायचं. यावेळेस समोरच्या बाजूनं राही फायटर, कर्णधार आणि आयकॉन दोघांनीही संपर्क साधायचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. हाच हवेचा प्रचंड वेग आहे या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आमच्या मायक्रोफोन मधनही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून तो वाऱ्याचा आवाज ऐकायला येत असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा, 27 होते ऑलरेडी. या 29 धावा या धावफलकावर आहेत. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे आणि तो निघून जाईल सीमारेषा पार. उत्तुंग हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. नूतन नगरी क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील. थँक्यू डीजे. आपल्या या मुख्य मंचावर उपस्थित असलेले माननीय सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब, जे आमच्या समालोचकांवर आणि YouTube लाईव्हचं जे प्रक्षेपण आहे त्यावर प्रेम दाखवतात. आपला मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी आमच्या तिन्ही समालोचकांकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज, तसंच जे YouTubeचं माध्यम आहे विज नेटवर्क, ज्यांची टीम खूप चांगलं काम करते, त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. ओव्हरऑल टीमला त्यांचं मनपूर्वक धन्यवाद की साहेब आपण हे योगदान देताय, आमच्यावर जे प्रेम दर्शवताय. कारण पारितोषिक खूप येतात सर, पण जेव्हा एखाद्या कलाकाराकरता ते पारितोषिक येतं ना त्याची एक वेगळी मजा असते. ते आपण आम्हाला देताय, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि मंचावर उपस्थित आहेत तर मग ही स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून काही आर्थिक सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून निश्चित मिळत आहे. सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे गावाचं हे अनमोल रत्न आहे आणि त्यांच्या माध्यमातून आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन त्यांच्याकरता 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण इथे आलात आणि या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता जो मोलाचा हातभार आपण लावताय त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. सध्या मॅच कडे जाऊया. साईश ठाकूर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बिरवाडीचं हे रत्न. यावेळेचा हा बॉल टप्पा खेळल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. साईश ठाकूरला मी खूप वेळा पाहिलंय. एक गाव एक संघ फॉर्मॅट असेल, तदनंतर लीगच्या स्टेजमध्ये असेल, एक गाव एक संघ फॉर्मॅटमध्ये नेहमीच बिरवाडी साई एकता बिरवाडी या टीमच्या सोबत हा खेळाडू असतो. यावेळेस मात्र एक तगडा प्रहार केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. अप्रतिम ट्रेंडिंग मध्ये असलेल्या स्ट्रोक पैकी एक स्ट्रोक इथे आपल्याला नक्की पाहायला मिळालाय. षटकार 6.
यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला तिथे वळवला क्षेत्ररक्षक वैभव पाटील, त्याला बीट करेल बॉल. तर नंतर बॅकअप जोपर्यंत मिळालं एक रन जिथे दाफलकावर जोडली जाते. वैभव पाटील एक चांगला खेळाडू आहे, एक उत्तम आयोजक सुद्धा आहे. कारण गतवर्षी वैभव पाटील यांची जी स्पर्धा नवसाईच्या मैदानावर पार पडली, अगदी अप्रतिम आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. त्या स्पर्धेचा आम्हीही हिस्सा झालो आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आपण वैभव पाटील यांना म्हणू शकता. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक साई स्वतः आलाय, एक चांगला कॅच त्याने तिथे कॅरी केलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. आगरी जिगिरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. चांगली गोलंदाजी, आपल्या कर्तृत्वाची चांगली छाप या मैदानामध्ये सोडली आहे साईश ठाकूरनं. एक षटकार त्याच्या विपक्षामध्ये जरूर खेचला गेला होता, मात्र ज्या राज पाटील न हा षटकार खेचला त्या राज पाटीलला व्याजासहित त्याची परतफेड दिली, त्याला विकेटच्या स्वरूपानं माघारी परतवला. 43 ला 3 सध्याची स्थिती 3.4 चा खेळ संपलाय. पुढचा बॉल यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेचा प्रचंड वेग आहे, त्यामुळे थोडासा वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो बॉल तिथे वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर गेला, जोपर्यंत तिथे बॉलला फील केलं, एक रन न घेणं पसंत केलं. उमेश जे मैदानामध्ये आहेत, उमेश घरत, एक आउटस्टँडिंग कॅच आज त्यांच्याकडनं आपण पाहिला होता. या दरम्यान वळवलंय बॉलला, पुन्हा एकदा रन ना घेणंच तिथे पसंत केलं गेलंय. कारण इथनं विजयाचा प्रयत्न ही आपल्याला क्वालिफाय करू शकत नाही, हे जेव्हा तुम्हाला कळतं ना तेव्हा त्या तलवारी शांत होतात. पराभव हा दिसल्यानंतर माघारी परतताना आपण खूप वेळा पाहतो, मात्र पराभव डोळ्यासमोर दिसत असताना लढणारे हे खूप कमी असतात. ते लढणं इथे गरजेचं आहे. जाता जाता आपली काहीतरी वेगळी छाप या मैदानातनं सोडणं गरजेचं आहे. तिथे खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. उमेश घरतनं जर इथे षटकार खेचला तर त्याच्याकरता तानसा किंग चे जे संघमालक आहेत अभिजितजी किणी यांच्या माध्यमातनं 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी 5,000, माफ करा 3 सलग षटकार 5,000 रुपये उमेश करता ते प्राइज इथे लावलं गेलंय. 43 धावा दाफलकावर आहे. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. बदली खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बदली खेळाडू आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. संधी दिली गेली आहे आपल्याला क्षेत्ररक्षण करण्याची. मॅच कडे जाऊया. पुन्हा एकदा थोडीशी घाई करा, खूप विलंब होतोय हे मॅचला. विनंती करतो यानंतर एक मॅच ती अजूनही बॅलन्स आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र थोडासा खाली राहिला. फलंदाजाने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते झालं नाही. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धावच्या स्वरूपाने निघणारा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच अगदी चांगला सामना तिथे आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पुन्हा एकदा इन ऍक्शन असतील.
या स्पर्धेतली हायेस्ट इंडिव्हिज्युअल टोटल त्यांच्या नावावर आहे आणि तिला आणखी मोठं करण्याची संधी असेल. या दरम्यान बॉलला मैदानाच्या आतनं फेकून दिलंय, मैदानाच्या बाहेर दूर जाऊन पडणारा हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. बॉल प्रोव्हाइड करायचा मैदानाच्या आतमध्ये. नारे 10 चेंडू आहेत आणि 10 बॉल मध्ये विजया करता तब्बल 38 धावा. जीत 12 चेंडू आणि 34 धावांवर बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जीतकडनं अपेक्षा आहेत इथे एखादा अर्धशतक त्याच्याकडनं पाहायला मिळावं. काय ते अर्धशतक जीत या मैदानाच्या आतनं दाखवेल का? जीतनं जर इथे अर्धशतक दाफलकावर लावला तर सुनील घरत चॅपल यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक आहे. यावेळेस मात्र हा तिथे एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र त्यावर तिथे एक चांगला कॅच विकेट मिळतीये खेळाडू बाद. इथे मॅचची फक्त ही विजय पराजयाची औपचारिकता तीच जणू बाकी राहते असं चित्र सध्या मैदानामध्ये आहे. कारण इथनं 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये विजया करता 38 धावसंख्येची गरज आहे. विकेट जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत 4 विकेट्स गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र थोडासा खाली राहिला, विकेट किपर च्या हातामध्ये गेला. इथे पराभवानं फरक पडला असता तो टीम VIA11 भामटपाडाला. मात्र आता सध्याची स्थिती ज्या पद्धतीनं ते या मॅचवर आगेकूच करतायत, त्यांनी या मॅचवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. कारण पहिल्या पोझिशनचं जे स्थान आहे ना ते प्रत्येकाला हवंय. त्याकरता यानंतर मग संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकला असता. आफ्टरमोरनं इथे कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल तिथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उमेश जे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आहेत आणि संधी आहे 5,000 रुपयाचं पारितोषिक कमावण्याची. तानसा किंगचे जे संघमालक आहेत त्यांच्याकडनं उमेश करता 3 षटकाराकरता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटचं षटक, अंतिम षटक. बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं 37 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर षटकार मारल्यानंतर ही हे आव्हान तुम्हाला कंप्लीट करता येणार नाही. मात्र उमेशला इथे पारितोषिक मिळवता येऊ शकतं जर त्यानं सलग 3 बॉलात 3 चांगले स्ट्रोक, 3 दर्जेदार षटकार खेचले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा चेंडू तिथे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. उमेशनं तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा. इथे रनआउटची विकेट मिळवली. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली मागणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. तुषार घरत जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत, जर इथे विकेटची हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर
प्रितेश पाटील साखरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. आजची संध्याकाळ ही योग्य तऱ्हेने घटणार हे प्रत्येकाला ठाऊक होतं, कारण कॅल्क्युलेशन्स ती या स्पर्धेची आज संध्याकाळी दिली जाणार होती आणि त्याच अनुषंगानं मला वाटतं इथे टॉस नंतर घेतलेला निर्णय तो चुकला की काय, कारण तुम्हाला एक कॅल्क्युलेशन दिलं गेलं होतं ते कंप्लीट करण्याच्या दृष्टीनं तुम्ही जो निर्णय घेतला तो अंगलट आला. कारण पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली गेली अगदीच काबिले तारीफ. इथे आणखी एक विकेट आली आहे, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 52 धावा. हॅट्रिक करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तुषारला ते मिळवावं लागेल. इथे विजय पराजय त्यामधला फरक खूप मोठा झालाय. म्हणजे इथे जी पारितोषिकं लागली आहेत ती काय इथे खेळाडूंकडनं पटकवली जातील ती आपल्याला पाहायची आहे. विकेट हॅट्रिक करता 1000 रुपये. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र तिथे बॉल राहिला फुल टॉस, त्यावर एक सिंगल इथे धाफलकावर अधोरेखित केली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धाफलक 53 या आकड्यावर. मॅच मधला दमखम जोश उत्साह तो थोडासा कमकुवत झालेला तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र बॅटची कडा विकेटच्या मागे बॉल येतोय. क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत त्या बॉलला उचललं एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. एक रन त्या धाफलकावर जोडल्या जात आहेत. मात्र इथे ना तुम्हाला रन रेट सुधारायचा आहे, इथे फक्त विजय संपादित करणं हेच उद्दिष्ट होतं. आणि यावेळेस यष्टी उद्ध्वस्त केली आहे, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, विकेटचं पतन केलंय आणि ही मॅच इथे अगदी सहजतेनं जिंकली आहे ती टीम विहा 11. विहा स्पोर्ट्सला या विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. नंबर 1 ची पोझिशन या स्पर्धेतली त्याने इथे फिक्स केली आहे. खूप खूप शुभेच्छा असतील. उद्या तुम्हाला फायनल संडे मध्ये 3ऱ्या मॅच करता या मैदानावर यायचंय.